योगा करायचा, देवाची भक्ती करायचा हा मात्र तरुण त्या ठिकाणाला 3 साथीदार होतो त्यावेळेला हा मात्र मार्कंड दीक्षित आणि त्याचे 2 जोडीदार हा मात्र गुरु संघ लागलो होता आमचे तप करायला अरे एक दिवशी विचार पडला मनाला त्या ठिकाणाला गुरुदेवाला लागलो होतं 3 शिष्य बोलायला हा मात्र गुरुदेव काय सांगायचं तुम्हाला या वेळेला बाबा रे हा मात्र आम्ही 3 जण संन्यास घेणार म्हणून करता गुरुला लागलो होतं बोलायला गुरु होता बोलायला गुरु होता सगळ्याचा गुरु होता बोलायला गुरु होता सगळ्याचा तीन वर्ग शिष्याला या 3 वर्ग शिष्याला 3 वर्ग शिष्याला पहिलं होता बोलायला शिष्याला
मार्तंड दीक्षितला बोलवून घेतलं गुरुनी आणि त्याच्या कानात लागलं होतं बोलायला बाबाने आहा हा मात्र तो भेळ संन्यास घ्यावा प्रपंच करावा आपल्याला मात्र लागलं होतं गुरु बोलायला त्यावेळेला विचार केला या मार्तंड दीक्षिताने बरं का बाबाने आहा गुरु बोलतात त्यात काही तर खरं असलं पाहिजे त्यात तथ्य असलं पाहिजे अगदी बरोबर आहे त्याच्यात काहीतरी 100% खरं असणारच आहे असणार आहे होय होय म्हणून करतात त्यावेळेला त्याने काय करायला त्या वेळेला निघून चालला होता गुरुची आज्ञा घेतली आणि हा मात्र निघून चालला होता आपल्या घरी वाढायला बरं का जाऊन त्या वेळेला काय लागला होता करायला त्या टायमाला निघाला बोलायला आपल्या दोन भावाला बोलवून घेतलं जवळ निघून गेला आपल्या घरवाड्याला जाऊन त्या वेळेला जसं मात्र आपल्या घरवाड्याला जाऊन मात्र आपल्या दोन बंधूला घेतलं होतं बोलवून जवळच्या बाजूला बाबारे आहा. ही सिद्धीवाडी परपंच ही तुमचं तुम्ही बघा आणि मी जाणार बघता पुढच्या गावाला एवढा मात्र मग कधी दीक्षित लागला होता आपल्या दोन बंधूला बोलायला म्हणून करता हा निघून गेला होता पुढच्या जागेला तुमच्या मुनुळी गावाला आहा हा मात्र मुनुळी गावाला जाऊन त्या वेळेला जसं मात्र मार्तंड दीक्षित काय लागला होता करायला त्या वेळेला मार्तंड दीक्षितांनी त्या वेळेला अशा तिथे ग्रहशाळा निर्माण केली आणि हा मात्र ग्रहशाळा करत असताना एवढं मात्र काय प्रकार घडला होता साहित्य ठिकाणाला बाबारे हो म्हणून करता त्या वेळेला विचार केला या मार्तंड दीक्षिताने आणि काय लागलं होते करायला त्या वेळेला मला साऱ्या